हॅलो 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 मंडळी नमस्कार. आवाज येऊ द्या, आवाज. नमस्कार. हरिचरीत आलोय मी. हरिचरीवाल्यांचा आवाज कसा पाहिजे, कसा पाहिजे? झोपायचं ना. बुवाने सांगितलं नाही, हे बुवा आले की कॉमेडी करते. झोपायचं ना. झोपलात की मजा गेली. तुमचा आवाज, तुमचा आवाज तर मजा येणार. चालू करायची ना बारी, करायची ना, करायची ना. आवाज आवाज बघा. गणपती बाप्पा मंगल मूर्ती, दुर्गा माते की, दुर्गा माते की. वा अहो माळू, माळू मालक बुवा आहेत. माळू मी मजेत बारी करणार आहे, लक्षात ठेवा. तुम्हाला झोपू देणार नाही.
बुवाने काय केला नाही मला फरक पडत नाही. बुवा पुढच्या बाजूला हा बुवा खय आहे तो त्या कोपऱ्यात आहे. हा बुवा आज पण तुम्हाला मी माझ्या गणपतीपुळ्यात नेणार. चालेल ना तुम्हाला? चालेल ना? चालेल ना? आवाज येऊ दे आवाज. बारी सणसणीत करणार त्याचं टेन्शन नको. माझ्या माता मम्मीला कुठे लागेल असं बोलणार नाही. असं बोलणार नाही. बुवाना कुठे लागेल असं बोलणार नाही. सुरुवात करतोय बारीला. सुरुवात करू ना अध्यक्ष साहेब? हा काय चुकलं तर सांगायचं बिंदास. बघा माझ्या रसिकांसाठी एक मुकडा गातोय. माझ्या मायबाप रसिकांसाठी एक मुकडा गातोय. हे गीत पंकज दादा घाणेकर यांच्या स्टुडिओमध्ये रेकॉर्ड झालाय. ते माझं स्वतःच लिहिलेलं गीत आहे. प्रेम गीत आहे. त्या चालीवरती माझ्या रसिकांसाठी एक मुकडा. बघा पिंट्या दादा. चांदण्या राती आताच्या तरुण पिढीसाठी जे प्रेम करतात मनापासून त्यांच्यासाठी हे गीत पुढच्या महिन्यामध्ये प्रसार करणार आहे. नक्की समर्थ क्रिएशन युट्यूबला पाहायचं आहे. बुवा बुवा मालू बुवा मालक बुवा लक्ष असू द्या. हा चांदण्या राती भेटशी मजला चंद्र आहे तो साक्षीला तुझ विण राणी करे मे नमजला का सोडून गेली तू वेड्या जीवाला सखी ग वेड लागली मला सखी ग वेड लागली मला. बघा मी काय म्हणतोय माझ्या मायबाप रसिकांसाठी. कारण ह्या रसिकांमुळे आज आम्ही दोन्ही शाहीर मोठे झालोय. आम्ही दोन्ही शाहीर नामवंत झालोय त्या मायबाप रसिकांमुळे. बघा मायबाप परी जीव तू लाविला तुझ्या चरणावरी रसिका देह वाहिला. आतुर मी झालो तुझ्या सेवेला साथ तू द्यावी या रसिका शिशी द्यावे मला. रसिका शिशी द्यावे मला.
सुस्वागतम सुस्वागतम. सकल कला गुणांचा अधिपती, सकल कला गुणांचा अधिपती, प्रथमतः गणरायाला वंदन करून माझ्या गावचे ग्रामदैवत श्री चंडिका मातेला वंदन करून स्वयंभू श्री रत्नेश्वर महाराजाला वंदन करून माझ्या हरचरी गावचे ग्रामदैवत, माझ्या हरचरी गावचे ग्रामदैवत आई पावनाई देवीच्या चरणी नतमस्तक होऊन ज्याने हा देह घडविला, ज्याने हा देह घडविला, माझ्या आई वडिलांच्या चरणी नतमस्तक होऊन ज्याने मला ही विद्या शिकवली, ज्याने मला ही विद्या शिकवली, त्या गुरुरायांच्या चरणी नतमस्तक होऊन ज्याने हिंदवी स्वराज्य रक्षले, ज्याने हिंदवी स्वराज्य रक्षले, माझ्या स्त्रीला माझे समान आधार दिला. माता बहिणीकडे वाकड्या नजरेने जो कोणी पाहिल त्यांच्याकडे लोट केला. स्त्रियांचा सुवर्ण काळ, माझ्या माता भगिनींचा सुवर्ण काळ, माझ्या राजांचा शिवकाळ. छत्रपती शिवरायांचा चरणी मानाचा मुद्रा करून घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना करून हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरेंना मानवंदना करून माझ्या बसलेल्या माय बाप रसिक प्रेक्षकांना मानवंदना करून आज आम्ही कार्यक्रम सादर करणार आहोत. तुम्ही शांत चित्ताने ऐकाल, पाहाल अशी आशा बाळगतो आणि माझ्या कार्यक्रमाला सुरुवात करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. बघा, ज्यांनी मला ही कला सादर करण्याची जी सुसंधी दिली आई नवलाई देवी नवरात्र उत्सव मंडळ ओशी, आई नवलाई देवी नवरात्र उत्सव मंडळ ओशी अध्यक्ष शशिकांतजी धुमक माऊली व सर्व पदाधिकारी, तसेच या मंडळाचे उपाध्यक्ष राजेंद्रजी करंबळे माऊली यांना शाहिरी मानाचा मुद्रा करतो. तसेच माझे परम मित्र, माझे गुरुबंधू समान असणारे व्यक्तिमत्व, आज त्यांचे दोन्ही मुलगे आज खरोखर मोठ्या शाहिरांबरोबर आज ढोलकी वाजवतायत. ते माझे परम मित्र या ठिकाणी त्यांनी मला हा कार्यक्रम खरोखर आवर्जून फोन करून दिला. ते असे दिलीपजी बारगोडे बंधू यांनाही शाहिरी मानाचा मुद्रा करतो. तसेच त्यांचे दोन्ही मुलगे माझे मित्र आहेत. ते खरोखर कुठे बारी असले की नक्कीच भेटतात. सिद्धेश दिलीप बारगोडे, सिद्धार्थ दिलीप बारगोडे यांनाही शाहिरी मानाचा मुद्रा करतो. तसेच या ठिकाणचे सर्व गावकरी बंधू, महिला वर्ग यांनाही शाहिरी मानाचा मुद्रा करतो. आता राहिला कोण कोण कोण? माझी माळू, माझी मला बुवा 3 तासाची का होईना सांगितलं नाही. कृष्ण मी त्यांची बायको आहे असेच बोललेत ना. 3 तासाची का होईना मी त्यांची बायको आहे. हा 3 तासाची का होईना माझी अर्धांगिनी आहे, माझी संगिनी आहे, माझी बायको आहे, माझी राधा आहे, माझी पार्वती आहे. माननीय श्री संतोषजी मालक बुवा, तसेच रवींद्रजी मालक बुवा, तसेच महेशजी मालक बुवा सरपंच आहेत आगवे गावचे, त्यांनाही शाहिरी मानाचा मुद्रा करतो. तसेच आज वाद्यवृंद मला लाभलाय. रत्नागिरीतील नामांकित वाद्यवृंद बघा. वाद्यवृंद ढोल के साथ नाना गवाळे आहेत, मयूदादा गवाळे आहे, कीबोर्ड मास्टर सगळी तुम्ही आज गाणी युट्यूबला पाहताय. त्यांचा स्टुडिओ आहे पंकज दादा आणेकर. यांच्यासाठी मंडळी टाळ्या वाजवा, कारण हा खरोखर नामवंत एक कलाकार आहे. आवाज सुंदर आहे, चांगला युट्यूब स्टार आहे, चांगले म्युझिक स्टार आहे. आज अंत नको पाहू आणि राधा माझी चापेकाळी जी सगळी गाणी माझ्याच युट्यूबला आहेत, या माऊलींमुळे सगळी वाचतायत. त्यांना शाहिरी मानाचा मुद्रा करतो. माझे सुशील दादा वेदरे आहेत, तसेच रंजो मास्टर उमेश दादा गावाळी, पॅड मास्टर राजन दादा कलमटे, माझे मंडळाचे अध्यक्ष बावा आगरे, गुरु समान व्यक्तिमत्व माझे शाहीर वसंतजी फडकले, तसेच सहकारी शाहीर
निलेश दादा भातडे माझे सर्व सहकारी त्यांना शाहिरी मानाचा मुद्रा करतो. आता माझी साऊंड सिस्टीम त्याच्यावर मी मनापासून प्रेम करतो. कुठे असला सुनील लोगडेचा कार्यक्रम की दावा दादाचा सावंत आपल्या बरोबर असतो. आपल्या बरोबर साऊंड असतो. 3 सेट आहेत बुवांचे, 3 सेट आहेत, पण त्यातला 1 सेट नक्कीच देणार. रत्नागिरीची शान, आमच्या सगळ्या कलाकारांमध्ये जागडीची जान, पिंट्या दादा, दावा सावंत सर्व्हिस सेवान, बरोबर ना. मला मानाचा मुद्रा. तसेच या ठिकाणी नामांकित शाहीर वर्ग आलेले आहेत, काही नामांकित गुरुबंधू आले आहेत. सगळ्यांची नावं आता मला इथे अवगत नाहीये, त्यांनाही शाहिरी मानाचा मुद्रा करतो. या ठिकाणी त्यांचे वाद्यवृंद होते तुषार दादा मालक, भावेश मालक, दीपेश मालक, समीर मालक. तसेच शाहीर या ठिकाणी विलास दादा पालवकर बंधू आले, यांनाही शाहिरी मानाचा मुद्रा करतो. आज युट्यूब स्टार या ठिकाणी राहुल दादा गव्हाळे आले आहेत. युट्यूब चॅनल ज्यांचं आहे त्यांनाही शाहिरी मानाचा मुद्रा करतो. राहुल दादा गव्हाळे चौगुले बंधू आहे, त्यांना शाहिरी मानाचा मुद्रा करतो. आणि माझ्या कार्यक्रमाला सुरुवात करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. वक्रतुंड सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव. सर्वकार्येषु सर्वदा ब्रह्मानंद परम सुखदं केवल ज्ञान मूर्तिमं द्वंद्वातीत गगन सदृश तत्वमशादिलक्षमं एक नित्यानंद सर्वधी साक्षीभूतमं भावती त्रिगुणारहित सद्गुरु नमामि. मी आपणा समोर स्तवन गातोय. ज्याने हिंदवी स्वराज्य रक्षिलं, ज्याने स्त्रीला माते समान आदर दिला, त्या शिवरायांच्या चरणी हे स्तवन गातोय. लक्ष असू द्या. हो महाराष्ट्राची शान, शिवाजी राजा महान, तलवार काढून त्यानं शत्रूला केलं हैराण, केला स्त्रीचा आदर त्यानं माते समान, जाणता राजा म्हणती त्यांना माझा कोटी कोटी प्रणाम. स्तवन चालू करतोय. प्रजापती हिंद भूमीचा, प्रजापती हिंद भूमीचा, अजिंक्य योद्धा खरा शिवराय, शिवराय मानाचा मुजरा तुम्हा हो. शिवराय मानाचा मुजरा.
प्रजापती तो इंद्रभूमीचा अजिंक्य युद्धाखळा अजिंक्य युद्धाखळा शिवराय मानाचा मोजरा तुला शिवराय मानाचा मोजरा प्रजापतीचा इंद्रभूमीचा प्रजापतीचा इंद्रभूमीचा अजिंक्य युद्धाखळा अजिंक्य युद्धाखळा शिवराय मानाचा मोजरा तुला शिवराय मानाचा मोजरा तुम्ही शिवराया मर्द मावळे जमले बुजाया मर्द मावळे जमले बुजाया मर्द मावळे जमले बुजाया बापावानी लावून माया रयतेसाठी जिजवून काया रयतेसाठी जिजवून काया रयतेसाठी जिजवून काया स्वराज है स्थापन ज्ञान स्वराज है स्थापन ज्ञान परकिया नदीला हादरा हे परकिया नदीला हादरा बुलाय मानाचा मोजरा तुला शिवराय मानाचा मोजरा मानाचा मोजरा बोल श्री गणपती गजानन बोलाय चंडिका बोल जागे यशवंत शंकर कृष्ण सूर्यकांत बोल तुरे अखंडाचा स्वळीचा विजय आसो आसो आसो
या ठिकाणी गण घेतोय बघा. ही माझी माळू, ही माझी माळू आज हिला गणपतीपुळ्यात नेणार आहे. मगाशी बोलली गणपतीपुळ्यात न्यायला पाहिजे. गणपतीपुळ्यात मी गणपतीपुळ्यात नेणार आहे फिरायला. बघा सगळ्यांना माहिती आहे सुप्रसिद्ध देवस्थान गणपतीपुळे. आज हे स्वयंभू गणपतीपुळ्याचं मंदिर आज नवसाला पावणार आहे. मी काल ही गणतोच गायला त्यांच्याबरोबर, पण आज पण कारण मला आवडतं माळू म्हणायला आवडतं. माळू अगं माळू नेसून ये शालू, बिगी बिगी आपण पुण्याला चलू आणि समुद्रावर जाऊन गुलू गुलू बोलू, गुलू गुलू बोलू. बुवा आलत ना की जाम पेटतील, जाम पेटतील. बघा यांची अवस्था बघा काय असेल आता. आता जिथं बोंबत होते बुवा मला काय फरक पडत नाही, मला काही सुद्धा फरक पडत नाही. तुम्ही घासून जावा, पुसून जावा, काही करा ते करा, तुमचं तुम्ही करून जावा. माझी बारी मी दणक्यात करणार. बघा गण गातोय रत्नागिरीच्या कुशीत वृंदावन फुलले. हा केला धाव सदा ही स्वयंभू गणपती पुळे. रूप तुझं वंदनीय साध शब्दांनी सजले. मुखी नाम घेता तुझे हाती चरण जुळले. म्हणून काय म्हणते बघा फेमस झालेलं गाणं विकास लांबोरेंचं. पोत बांधायचं गड्यानं पोत बांधायचं. त्या चालीवर गातोय बघा. हा चालेल ना. हा आवाज पाहिजे आवाज. सखे पुण्याला जायचं देव दर्शन घ्यायचं. आज तुला इथून पुण्याला येतोय. सखे पुण्याला जायचं देव दर्शन घ्यायचं. अग हवं ते मागायचं दुःख सागरी वहायचं. माझ्या स्वयंभू गणपतीला, त्या स्वयंभू गणपतीला नवस बोलायचं. सखे पुण्याला जायचं देव दर्शन घ्यायचं. सखे पुण्याला जायचं देव दर्शन घ्यायचं. अगं हवं ते मागायचं दुःख सागरी वहायचं. माझ्या स्वयंभू गणपतीला, माझ्या स्वयंभू गणपतीला चल नवस बोलायचं. सखे पुण्याला जायचं देव दर्शन घ्यायचं. सखे पुण्याला जायचं देव दर्शन घ्यायचं. देव पावला होबिण्याना अवतरला केतकी बना. गुप्त जागी त्या ठिकाणा त्याची स्वयंभूही स्थापना. दिसे रूप किती सुंदर, दिसे रूप किती सुंदर त्या गणाला पाहायचं. सखे पुण्याला जायचं देव दर्शन घ्यायचं. सखे पुण्याला जायचं देव दर्शन घ्यायचं. सखे पुण्याला जायचं देव दर्शन घ्यायचं.
माया देती डोंगर पुढे दयेचा सागर भव्य दिव्य मंदिर स्वप्न साकारी उंदीर त्या नवसारा पवनावती त्या नवसारा पवणाऱ्याला ध्रुव फुल माहित पुण्याला गायाच देवदर्शन घ्यायाच सखे पुण्याला गायाच देवदर्शन घ्यायाच बघा बघा मंडळी गवळण गातोय मी गवळण गाणार आहे ती प्रेमाचीच गाणार आहे गवळण प्रेमाची गवळण गाणार आहे आताचं प्रेम आणि पूर्वीचं प्रेम याच्यात भरपूर फरक आहे आताचं प्रेम काय सोनू तुझा माझ्यावर भरोसा नाही काय आताचं प्रेम ना सोनूचा बाप कसा टकल्या रोज रोज खात चकल्या हे आताच प्रेम बरोबर ना एकाला हाय दुसऱ्याला बाय तिसऱ्या बरोबर पळून जाय तसं पूर्वीचं प्रेम नव्हतं तब्बल 14 वर्षाने राधा माझ्यापेक्षा मोठी होती कानापेक्षा मोठी होती म्हणून मी काय म्हणतोय बघा वेळ झालाय पटापट घेतो अगं हे राधे तुझ्यासाठी झालोय मी पागल दिवाना अरे राधे अगं तुझ्यासाठी झालोय मी पागल दिवाना एक चुम्मा दे गराणी खेळायला जाऊया कुंजवनात अगं तुझ्यासाठी गातोय मी मुरलीवरती गाना अगं राधे ऐक तुझ्यासाठी गातोय मी मुरलीवरती गाना अशी तुझा नागडे करू नकोस तू असा बहाणा जग जाहीर आपलं हे प्रेम म्हणून करूया कुंजवनात जाऊन गे प्रेम करूया एकमेकांवरती सेम अगं राधे जास्त मुरडू नकोस फक्त धरलाय तुझ्यावरती नेम काय म्हणतोय बघा फरमाईश नंतर घेतो मग फरमाईश घेतोय राधा माझी चाफे कई गालाभर पडते हो राधा माझी चाफे कई गालाभर पडते ही खई राधा राधा बोले बांसुरी हे राधिके राधा राधा बोले बांसुरी माझी गवळण गाते बघा प्रेमाची गवळण आहे चाल सुंदर आहे लक्ष असू द्या बुवा हृदयाची राणी बुवा लागली पाहिजे गाणी लक्षात ठेव हृदयाची राणी प्रीत गाजे त्रिभुवनी तूच माझी ग संगिनी माझ्या मुरलीची वाणी तुला जाई भुलवून वेडी राधा माझी दिवानी हो हो हृदयाची राणी प्रीत गाजे त्रिभुवनी
जीरा माझे त्रिभुवनी माझी संगीनी माझ्या मुरलीची वाणी तुला नाही भुलवूनी माझ्या मुरलीची वाणी तुला नाही भुलवूनी वेडी राधा माझी दिवाणी हो हो तुझ्या जीरा माझे त्रिभुवनी तुझ माझी संगीनी तुझ्या जीरा माझे त्रिभुवनी तुझ माझी संगीनी तुझ्या जीरा माझे त्रिभुवनी तुझ माझी हे प्रेमाचे अंतरंग हे जन्माचे सप्तसुराने भुलवितो मी स्वर्गंध हे बासरीचे सप्तरंग हे सुखाचे अमर हे गातेचे हळूवार हे स्पर्शून जाती भाषे तुझ्या रूपाचे गाता मंजुळ गाणी मुरलीच्या स्वराने गाता मंजुळ गाणी मुरलीच्या स्वराने मिळावती तुझ्या चमनी हो हो हृदयाची राणी माझे त्रिभुवनी तुझ माझी संगीनी हृदयाची राणी माझे त्रिभुवनी विषयाकडे वळूया. गण गवळण स्तवन झालेला आहे. विषयाकडे वळतोय. भुवनचा विषय असा होता, पूर्वी पुराणामध्ये मालप नावाचा पराक्रमी क्षत्रिय होऊन गेला. तो कोणत्या वंशाचा होता, तो कोणाचा नातू होता व त्यांचे दैवत कोणते होते, ती पाय शिव आणि माया यापासून झालेला 8वा मूळ पुरुष मालप हे उत्तर सांगू नये. बुवा, त्या प्रश्नाचं उत्तर मी काल दिलं होतं, पण त्या बुवाना ते पटलं नाही, म्हणून मी आज दुसरं उत्तर देण्याचा प्रयत्न करतोय. बघा, पूर्वी पुराणामध्ये मालप नावाचा पराक्रमी क्षत्रिय होऊन गेला. तो रुद्रवंश व सोमवंशाचा होता. तो
रुद्रवंश व सोमवंशाचा होता. तो नातू त्रिपर राजाचा होता. तो नातू त्रिपर राजाचा होता. त्याचं दैवत अंबादेवी होती. पान क्रमांक 111 अध्याय 2. बुवा हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. बघा माझा प्रश्न बुवाना परत दिलेला आहे तुम्हाला माहितीसाठी. बुवा प्रश्नाचं उत्तर नक्की द्याल अशी आशा बाळगतोय. एक पुण्यवान राजा त्याला कोणत्या स्वामींनी 10 अपराधापासून स्वतःच रक्षण करू शकत नाही असे सांगितले. ते अपराध कोणते व त्या स्वामींचे नाव काय व पुण्यवान राजाचे नाव काय? बुवा उत्तर ग्रंथाच्या आधारे द्यायचं आहे.